नवीन कीर्तन कार्यक्रम बघण्यासाठी लगेच आपल्या कीर्तन सोहळा चॅनलला सबस्क्राइब करा. रामचंद्र भगवान पवन सूत हनुमान गुरुवर्य वंशी महाराज गुरु जोग महाराज विठ्ठल वीर विठ्ठलाचे गाढे कळीकाळ पाया पडे करीती घोष जय जयकार जळती दोषाचे डोंगर दया क्षमा शांती बाण अभंग हे हाती करीती घोष जय जयकार जळती दोषाचे डोंगर तुका म्हणे बळी तेची एक भूमंडळी करती घोष जय जयकार जळती दोषाचे डोंगर पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन सारे चरण संताचे सारे चरण संताचे सारे चरण संताचे पंचकृपादाने कथेचा विस्तार पंचकृपादाने कथेचा विस्तार पंचकृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका गजाननं भूतगणादिसेवितं कपीत जम्बो फलचारु भक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजम् समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपानिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशम् आनन्दिवल्लभं नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरो सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरो भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरो भास्करा पूर्णकीर्ती संपाद्य ज्ञानंच विधाय भक्त्युं
विलोकितो येन समाधिराजः वैराग्ययुक्तं सुविचारवन्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं कलावज्ञजीवोद्धरार्थावतारं कलाङ्काङ्कतेजोधिकामोदिवक्त्रं खलानीशवादापनोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठल विठ्ठल वीर विठ्ठलाचे गाढे कळीकाळ पाया पडे करती घोष जय जयकार जळती दोषाचे डोंगर प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे नवे नवे या वारकरी संप्रदाय रूपी इमारतीच्या कलशस्थानी शोभायमान असणारे विराजमान असणारे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत महत्त्वाचा अत्यंत प्रसिद्ध असा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय ज्यांनी काळावर विजय मिळवला अशा गाढे वीरांचं वर्णन या अभंगातून तुमच्या आमच्या समोर प्रतिपादन करतात। विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी कार्यक्रमाच्या अनुषंगानं वक्त्याचं कर्तव्य म्हणून 2 शब्दाचा परिहार तो असा। सालावाद प्रमाणे याही वर्षी अतिशय आनंदामध्ये अतिशय उत्साहामध्ये आपलं असणारं अधिष्ठान विठ्ठल रुक्मिणी मंदिर लाखेफळ तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी भगवंताच्या कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादानं माझ्या वडिलाची मिरासिका देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा याचा धरीन अभिमान करीन आपुले जतन किंवा आपल्या वाडवडिलांनी घालून दिलेली जी परमार्थिक परंपरा आहे परमार्थिक सेवा आहे ही परंपरा जतन करण्याचं कार्य आपण आपल्या जीवनामध्ये करत आहोत। आणि याही वर्षी सर्व ग्रामस्थ मंडळी संयोजक मंडळी सर्वांच्या सहकार्यानं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा 15वा वर्धापन दिन सोहळा निमित्त आणि या पर्व काळामध्ये असणारे धर्मनाथ बीज असेल गणपती बाप्पांची जयंती असेल श्री संत तुकोबारायांची जयंती म्हणजेच आपल्या सोप्या भाषेत तुकोबारायांचा वाढदिवस असेल वसंत पंचमी म्हणून असा असणारा अखंड हरिनाम सप्ताह तथा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या सोहळ्याकरता भगवंताचे आशीर्वाद आहेत। ज्या पवित्र दरबारामध्ये आपण हा भक्ती उत्सव संपन्न करत आहोत जगाचा चालक मालक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा रुक्मिणी आईसाहेब गणपती बाप्पा असतील भगवान शिवजी असतील आणि सर्वांचेच आशीर्वाद या सोहळ्याकरता आहे। आपल्यातील चालते बोलते संत ज्यांनी आपल्याला जीवन कसं जगावायचं हे शिकवलं ते असे वैकुंठवासी त्यागमूर्ती ज्यांनी वडलोपार्जित इस्टेट विकली आणि विश्वमाऊली ज्ञानोबरायांचं मंदिर बांधलं असे आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान गुरुवर्य बंशी बाबांचा कृपा आशीर्वाद आपल्या सर्वावर आहे। तसे श्री समर्थ सद्गुरू किसनगिरीजी बाबांचे सुद्धा कृपा आशीर्वाद आपल्या सर्वावर आहे। तसेच गुरुवर्य महंत आपल्या सर्वांचा आदरस्थान गुरुवर्य भास्करगिरीजी बाबांचे सुद्धा कृपा आशीर्वाद आहे। तसेच गुरुवर्य महंत हरिभक्तीपरायण प्रकाशानंद गिरीजी महाराजांचे सुद्धा आशीर्वाद आहे। तसेच हरिभक्तीपरायण वेदांताचार्य देवीदासजी महाराज मस्के महाराजांचे सुद्धा कृपा आशीर्वाद आहे। महंत आपल्या सर्वांचा आदरस्थान कैलासगिरीजी महाराज श्री दत्त आश्रम सावखेडा यांची प्रेरणा यांच्या शुभ हस्ते मार्गदर्शनाखाली तसेच हरिभक्तीपरायण शहाजी महाराज शिंदे आदरणीय हरिभक्तीपरायण शहाजी महाराज आदरणीय हरिभक्तीपरायण श्रीधर महाराज पुंड आदरणीय हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज मोटकर आदरणीय हरिभक्तीपरायण बाळासाहेब महाराज भूमकर यांच्या नेतृत्वाखाली आणि समस्त ग्रामस्थ लाखेफळ आणि पंचक्रोशी माळी चिंचोरा
सर्वांच्याच सहकार्यानं हा भक्ती उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. या भक्ती उत्सवातील सेवा संयोजक मंडळीच्या वतीनं, ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं माझ्यापर्यंत सांगावा संदेश दिलेला आहे. तुम्हा सर्व संत सज्जनांच्या दर्शनाचा आलेला हा योग आहे. कार्यक्रमाकरता उपस्थित वारकरी संप्रदायातील, गावातील, पंचक्रोशीतील, तालुक्यातील ज्येष्ठ श्रेष्ठ अध्वर्यू, कीर्तनकार, प्रवचनकार, गुणीजन, गायक, वादक, भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन अविरत निष्ठेनं, श्रद्धेनं, विश्वासानं कार्य करणारी मंडळी, ज्यांच्या चरणावर आदराने मस्तक ठेवावं अशी ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध जे का गुरुवर्य वंशी बाबांच्या सानिध्यामध्ये परमार्थ, नामचिंतन, भक्ती, तीर्थयात्रा करणारी सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामध्ये आदरणीय हरिभक्तीपरायण अंजाबापू महाराज कर्डिले, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आणि निष्काम सेवा गेली 45 वर्षापासून ते करत आहे. म्हणून परमार्थिक मार्गदर्शक अंजाबापू महाराजही या ठिकाणी उपस्थित आहे. ज्यांचं मार्गदर्शन आहे आदरणीय हरिभक्तीपरायण शहाजी महाराजही या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच आपला माळी चिंचोरा गावातील सर्व भजनी मंडळ आणि लाखेफळ गावातील सर्व भजनी मंडळ, का जे गावातील सुखाचं भजन, दुःखाचं भजन, गावातील सप्ताह, काकडा, हरिपाठ, दिंडी सोहळा चांगल्या पद्धतीनं निष्ठेनं सेवा पार पाडत आहे. अशी सर्व भजनी मंडळ त्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो. तसेच आज उपस्थित असणारे गुरुवर्य बंशीबाबांचं रांजणगाव हे गाव आणि गावातील सिद्धेश्वर भजनी मंडळ आणि त्या भजनी मंडळाचे सर्व सदस्य, त्यामध्ये रोडगे महाराज असतील, नानाभाऊ असतील, तसेच आमचे लोखंडे महाराज असतील, ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. तसेच सांगवी ग्रामस्थ भजनी मंडळ ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. प्रभुवांना असतील, संजीव भाऊ असतील, सर्व त्यांचे सहकारी. जवळ आपलं असणारं वाडळा भैरोबा हे गाव आणि गावातील आपलं काल भैरवनाथ भजनी मंडळ, देवस्थानचे उपाध्यक्ष बापू तात्या, बाळासाहेब महाराज सर, ही सर्व भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. काल भैरवनाथ भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच पद्धतीनं संत सेना महाराज भजनी मंडळ ही मंडळी सर्व या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामध्ये हरिभाऊ असतील, अरुण महाराज असतील, ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. विनेकरी महाराज, चोपदार महाराज, हार्मोनियम वादक काळे महाराज, ज्यांची सुंदर कीर्तनाची सेवा काल झालेली आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण नितीनजी महाराजांचे पिताश्री ते या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्यांची सुंदर सिस्टीम आहे नानाभाऊ, त्यांनाही धन्यवाद. समोर आपले असणारे या परिसराचे नेते तुकारामजी पाटील शेंडे ते या ठिकाणी उपस्थित आहेत. गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्व आपण गावातील सर्व भजनी मंडळ, साहेबराव नाना, सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आता सर्वांचाच नामोल्लेख करणं शक्य होणार नाही. बापू परिचय त्यांचा द्यावा लागतो जे अपरिचित आहे. सर्वच परिचयाचे मंडळी आहेत. चांगल्या पद्धतीनं परमार्थ, नामचिंतन, भक्ती ही सर्व करणारी मंडळी आहेत आणि वैकुंठवासी गुरुवर्य बाबांच्या सानिध्यामध्ये सेवा करणारी सर्व आपण ज्येष्ठ आदरणीय व्यक्तिमत्व आपण या ठिकाणी उपस्थित आहात. म्हणून मी नेहमी सांगत असतो की गुरुवर्य बंशी बाबांना मी पाहिलं नाही, नितीन महाराजांनी पाहिलं नाही, पण ज्यांच्या सानिध्यामध्ये ही परमार्थ करणारी मंडळी, त्यांचं दर्शन आपल्याला होतं म्हणजे बाबांचंच दर्शन झाल्यासारखं आपल्याला आहे. धन्य मनविन इहलोकी लोका, भाग्य आम्ही तुका देखियला, या न्यायानं ही सर्व गुरुवर्य बाबांच्या सानिध्यामध्ये परमार्थ करणारी सर्व भजनी मंडळ आणि गुरुवर्य बाबांनी या परिसरावर खूप प्रेम केलं. जवळ माळसपिंपळ गावगावी गुरुवर्य बाबांचं वास्तव्य असल्यामुळे सर्व परिसरावर पद्धतीनं बाबांनी केलं. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत या परिसरावर प्रेम केलेलं आहे बाबांनी आणि सर्व मंडळींनी सुद्धा निष्ठेनं सेवा बाबाची केली. आणि बाबा गेल्यानंतर बाबांनी जो संदेश दिला, ज्ञानेश्वरी वाचा आणि मंदिरावर प्रेम करा, ही भावना आज तागायत ही सर्व मंडळी निष्ठेनं, श्रद्धेनं, विश्वासानं जपत आहेत. अशा सर्व वारकरी मंडळीच्या चरणी मी नतमस्तक होतो. आपण सर्व मातृपितृ वर्ग आहात. सर्वांगानं सहकार्य करणारी सर्व मंडळी आहेत. संत सेवा करणारी मंडळी, अन्नदान करणारी मंडळी, अर्थदान करणारी मंडळी, या धर्ममंडप स्वच्छ करणारी मंडळी, काकडा करणारी मंडळी, ज्ञानेश्वरीची सेवा करणारी मंडळी, सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि राहिलेल्या मर्यादित वेळेमध्ये सेवा आवरण्याचा प्रयत्न. विठ्ठल
आहे अभंग 4 चरणाचा. या अभंगातून जगद्गुरु तुकोबार आहे, ज्यांनी काळावर विजय मिळवलेला आहे, अशा गाढे वीरांचं वर्णन जगद्गुरु तुकोबार आहे या अभंगातून तुमच्या आमच्या समोर करतात. या मृत्यूलोकात आपण जीवन जगत आहोत, मृत्यूलोकात वास्तव्य करत आहोत. जीवन जगत असताना या मृत्यूलोकात आल्यानंतर सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेत जाईपर्यंत जेव्हा जेव्हा दररोज नित्यनियमानं सूर्य उगवत असताना अभंगाच्या भाषेत जेव्हा सूर्य उगवतो आणि सूर्याची किरणं त्या ठिकाणी पडल्या जातात, ज्या ज्या ठिकाणी सूर्याची किरणं पडतात त्या त्या ठिकाणी दररोज नित्यनियमानं या मृत्यूलोकामध्ये अभंगाच्या भाषेत वीरांचा काय होतो, जन्म होतो. विठ्ठल विठ्ठल. जेव्हा जेव्हा दररोज नित्यनियमानं सूर्याची किरणं पडतात आणि सूर्याची किरणं पडल्यानंतर ती किरणं जेव्हा त्या ठिकाणी पडल्या जातात, दररोज नित्यनियमानं या मृत्यूलोकामध्ये जीवन जगत असताना देव देश आणि धर्माकरता जीवन समर्पित करण्याकरता दररोज नित्यनियमानं एक वीर किंवा अनेक वीर जन्माला येत असतात. विठ्ठल विठ्ठल. आपण कोणत्याही क्षेत्राचा विचार करा, कोणत्याही प्रांताचा विचार करा, कोणत्या भागाचा विचार करा, नवे नवे जीवन जगत असताना कोणत्या वर्णाचा विचार करा, कोणत्याही आश्रमाचा विचार करा, त्या त्या आश्रमामध्ये, त्या त्या वर्णामध्ये, त्या त्या क्षेत्रामध्ये, त्या त्या प्रांतामध्ये दररोज नित्यनियमानं वीरांचा जन्म आहे. मग कोणते कोणते प्रांत आहेत आणि त्या त्या प्रांतामध्ये कोणते कोणते वीर जन्माला आलेले आहेत? तर पहिला प्रांत आहे कर्म हा प्रांत आहे. कर्म या प्रांतामध्ये वीर जन्माला आले, त्यांना कर्मवीर म्हणतात. दुसरा प्रांत आहे धर्म हा प्रांत आहे आणि धर्म या प्रांतामध्ये वीर जन्माला आले, त्यांना धर्मवीर म्हणतात. तिसरा प्रांत आहे दान हा प्रांत आहे आणि दान या प्रांतामध्ये वीर जन्माला आले, त्यांना दानवीर म्हणतात. चौथा प्रांत आहे स्वातंत्र्य हा प्रांत आहे आणि स्वातंत्र्य या प्रांतामध्ये वीर जन्माला आले, त्यांना स्वातंत्र्यवीर म्हणतात. पाचवा प्रांत आहे रण हा प्रांत आहे, रण या प्रांतामध्ये वीर जन्माला आले, त्यांना रणवीर म्हणतात. सहावा प्रांत आहे क्रांती हा प्रांत आहे आणि क्रांती या प्रांतामध्ये वीर जन्माला आले, त्यांना क्रांतीवीर म्हणतात. आणि सातवा प्रांत परमार्थिक प्रांत, ज्यांनी काळावर विजय मिळवला, त्यांना गाडेवीर म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. एका एका प्रांताचा आपल्याला काय करायचंय, विचार करायचा आहे. एका एका वाक्यात उत्तर. कर्म हा प्रांत आहे आणि कर्म या प्रांतामध्ये, प्रांत म्हणजे क्षेत्र, कर्म या प्रांतामध्ये, कर्म या क्षेत्रामध्ये वीर जन्माला आले, त्यांना कर्मवीर म्हणतात. त्यांचं नाव समोर येतं ते म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील. दुसरा प्रांत आहे धर्म हा प्रांत आहे, धर्म या प्रांतामध्ये वीर जन्माला आले, त्यांना धर्मवीर संभाजी महाराज म्हणतात. तिसरा प्रांत आहे दान हा प्रांत आहे, दान या प्रांतामध्ये वीर जन्माला आले, त्यांना दानवीर कर्ण म्हणतात. चौथा प्रांत आहे स्वातंत्र्य हा प्रांत आहे, स्वातंत्र्य या प्रांतामध्ये वीर जन्माला आले, त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात. पाचवा प्रांत आहे रण हा प्रांत आहे, रण या प्रांतामध्ये वीर जन्माला आले, त्यांना रणवीर तानाजी मालुसरे म्हणतात. सहावा प्रांत आहे क्रांती हा प्रांत आहे, क्रांती या प्रांतामध्ये वीर जन्माला आले, त्यांना क्रांतीवीर नाना पाटील म्हणतात. आणि सातवा हा प्रांत आहे परमार्थिक प्रांतामध्ये वीर जन्माला आले, त्यांना गाढे वीर म्हणतात, की ज्यांनी काळावर विजय मिळवला. विठ्ठल विठ्ठल. अभंगाची सुरुवात वीर असल्या कारणानं या एका एका मुद्द्याचं मर्यादित वेळेमध्ये आपल्याला काय करायचंय, चिंतन करायचंय. शतकोटीकारांनी अनेक वीर सांगितलेले आहेत, त्यापैकी शतकोटीकारांनी जे वर्णन केलेलं आहे वीरांचं, या वीर या प्रत्येक प्रांतामध्ये वीर जन्माला आलेले आहेत. त्यात असा महत्वाचा मुद्दा आहे. आता वीर वेगळे आणि बापू ईर वेगळे. ईर वेगळे असतात, माणसं म्हणतात काय हा ईर आहे, आणि माणसं म्हणतात काय हा वीर आहे. जे हवं ते करतात त्यांना वीर म्हणतात, आणि जे नको ते करतात त्यांना ईर म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. आपल्या अभंगाच्या भाषेत आपण वीराचंच सांगू. वीराचं आपल्याला सर्वांना माहितीच आहे, ते काय काय करतात, कशा पद्धतीनं वागतात, हे सगळं आपल्याला माहितीच आहे. पण पहिला प्रांत आहे कर्म हा प्रांत आहे, आणि कर्म या प्रांतामध्ये वीर जन्माला आलेले आहेत,
त्यांना कर्मवीर म्हणतात. म्हणून या मृत्यूलोकात आल्यानंतर आपापल्या वाट्याला जे कर्म आलेलं आहे ते कर्म चोख पद्धतीनं आपण केलंच पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. कोणतंही कर्म असू द्या, कारण की जीवन जगत असताना कर्म या मृत्यूलोकात आल्यानंतर कर्माचा त्याग आपण करू शकत नाही. जीवन जगत असताना आपण या मृत्यूलोकात आल्यानंतर एका ठिकाणी आपण बसल्यानंतर कोणीही व्यक्ती असू द्या, एका ठिकाणी बसत असताना स्तब्ध तो बसणार नाही. आपल्या खिशातला पेन तरी काढील, काहीतरी आपल्या हातावर लिहिल, तरी एखादा कागद तरी घेईल, आपल्या डोक्याला तरी हात लावील, आपल्या पायाला तरी हात लावील. कारण की ज्ञानोबा सांगतात की आपण प्रकृतीचा संग केला असल्यामुळं आपल्याला कर्माचा त्याग आपल्या जीवनात होऊ शकत नाही. ज्ञानोबा सांगतात जोपर्यंत आपण प्रकृतीचा संग केलेला आहे आणि या प्रकृतीचा संग केल्यामुळं आपण कर्माचा त्याग करू शकत नाही, अशी ज्ञानोबारायांची ओवी आहे. ज्ञानोबा सांगतात ज्ञानोबा सांगतात की या मृत्यूलोकात आल्यानंतर कर्म आपल्याला करावंच लागतं. कारण की प्रकृतीचा संग आपण केलेला आहे. प्रकृतीचा संग केल्यामुळं आपलं कर्म हे आपला सूक्ष्म पद्धतीनं करावंच लागतं. ओवी पाठ आहे, पण मी सांगितल्यानंतर तुम्ही सांगणारच आहात. ज्ञानोबा सांगतात जववरी संग प्रकृतीचा तव त्याग न घडे. मुद्दा इथे कर्माचा. ज्ञानोबा सांगतात प्रकृतीचा संग जोपर्यंत आपण केलेला आहे तोपर्यंत कर्माचा त्याग आपण करू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल. एखादा जरी म्हणत असेल की मी कर्म करत नाही, पण कर्म करत नाही एखादा जरी म्हणत असला, मी त्या क्षेत्रामध्ये मृत्यूलोकात आल्यानंतर कोणतंच कर्म करत नाही, श्वास घेणं हे सुद्धा काय कर्म आहे. एखादा म्हणेल मी श्वासच घेणार नाही, आणि मग म्हणावं लागेल मागं 2 व्हा आणि पुढं 2 व्हा. जर तू श्वास घेण्याचंच कर्म करत नसेल तर श्वास जर आपला थांबल्या गेला, कर्म हे जर तुम्ही थांबवलं तर आपल्याला या मृत्यूलोकात राहता येणार नाही. म्हणजे श्वास घेणं सुद्धा काय आहे कर्म आहे. कारण की प्रकृतीचा संग ज्ञानोबा सांगतात आपण केलेला आहे. आणि या मृत्यूलोकात आल्यानंतर आपापल्या वाट्याला आलेलं कर्म जर आपण चोख पद्धतीनं जर करत नसू तर ज्ञानोबा सांगतात की या मृत्यूलोकात आल्यानंतर तो स्पष्ट गावंढळ जीवन जगत आहे, असं ज्ञानोबा मत आहे. ज्ञानोबा सांगतात परिसपा सव्यसाची वा परिसपा सव्यसाची मूर्तीला होनी देहाची खंती करते कर्माची ते गावंडे गा. पहिला बॉल जरी व्हाईट गेला असला तरी आता स्पिन टाकलेला आहे. विठ्ठल परिसपा सव्यसाची मूर्तीला होनी देहाची खंती करती कर्माची ते गावंडे गा. म्हणून या मृत्यूलोकात आल्यानंतर कर्माचा त्याग आपला होऊ शकत नाही. प्रकृतीचा संग केलेला आहे आणि आपापल्या वाट्याला आलेलं चोख पद्धतीनं आपण जर कर्म केलं तर जीवन जगत असताना आमचे पूज्य बाबा सांगत असतात रामराज्य यायला वेळ लागणार नाही. पण त्या कर्मामध्ये जीवन जगत असताना आपल्या वाट्याला जे आलेलं कर्म आहे ते मन लावून चोख पद्धतीनं जर आपण केलंच, मग क्षेत्र वेगवेगळे आहेत, त्या क्षेत्रामध्ये कार्य करत असताना आपली जी जबाबदारी आहे ती जबाबदारी योग्य पद्धतीनं आपण जर ती पार पाडली, निष्ठेनं श्रद्धेनं पार पाडली, तर या मृत्यूलोकामध्ये जीवन जगत असताना रामराज्य यायला वेळ लागत नाही. आपण ज्या पदावर आहोत, आपण जे कार्य करत आहोत, फक्त कर्म करण्याची चांगली काय पाहिजे इच्छा पाहिजे. आणि आपल्या अंतकरणामध्ये कर्म करण्याची इच्छा जर असेल चोख पद्धतीनं, पण चोख पद्धतीनं कर्म घडत नाही आणि चोख पद्धतीनं कर्म न घडल्यामुळं दुःख आपल्या वाट्याला येत असतं. म्हणून जीवन जगत असताना कर्म आपल्याला काय करायचंय चोख पद्धतीनं ते जीवन जगत असताना करायचंय. नवे भगवान परमात्मा सांगतात, पण कर्म करत असताना कोणत्या भावनेनं करायचं. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भूर मा ते संगोस्त्व कर्मणी.
कर्म आपण करायचे पण कर्म फळाचा आस्वाद घ्यायचा नाही. पण आज कर्म करायलाच मनुष्य तयार नाही. तुकोबराय सांगतात अकर्तव्य मनी धरी अकर्तव्य मनी धरे मनी धरे भजन घाली भोगावरी अकर्तव्य मनी धरी अकर्तव्य मनी धरी अकर्तव्य मनी धरी भजन भोगावरी अकर्तव्य मनी धरी अकर्तव्य मनी धरी अकर्तव्य मनी धरी प्रकृतीचा संग केलेला आहे. कर्म करावंच लागणार आहे. निष्ठेनं श्रद्धेनं आपलं ते कर्म पार पाडायचंच आहे. कर्म करायचंय पण कर्म फळाचा आस्वाद घ्यायचा नाही. पण आज कर्म चोख पद्धतीनं करायलाच कुणी तयार नाही. नानो तुकोबाराय सांगतात पंचमवेद असणारा जो गाथा आहे त्या गाथ्यामध्ये सांगतात भजन घाली भोगावरी अकर्तव्य मनी धरी. कर्तव्य अकर्तव्य मनी धरी म्हणजे माझ्या वाटेला आलेलं जे कर्म आहे ते कर्म चोख पद्धतीनं आपण करत नाही आणि मग आपला दुःख प्राप्त होतं. म्हणून कर्म आपला करायचे पण कर्म करत असताना हे कर्म भगवान परमात्मा आपल्याकडून करून घेतो. आपण कोणी काही करत नाही. आपण फक्त निमित्त मात्र आहोत. ही भावना आपल्या मनामध्ये ठेवून आपण काय केलं पाहिजे? कर्म केलं पाहिजे. पण कर्मामध्ये दोन प्रकार आहेत. एक सकाम कर्म आहे आणि एक काय आहे? निष्काम कर्म आहे. सकाम कर्म त्याला म्हणतात. कर्म करत असताना काही कर्म फळाची इच्छा ठेवून कर्म करायचं. आणि निष्काम कर्म त्याला म्हणतात की कर्म फळाची आशा न ठेवता ते काय करायचं? कर्म करायचं. ज्ञानोबराय सांगतात महात्मे कर्म करतात. कसं कर्म करतात? तर ज्ञानोबराय सांगतात वन्नीची ज्वाळा जैशी वाया जाय आकाशी क्रिया जाऊ दे तैशी शून्या माझी. किंवा ज्ञानोबराय दुसरा दृष्टांत देतात. ज्ञानोबराय सांगतात वृक्ष आहे, वेली आहे, काही फुलांच्या वेली आहेत. त्या फुलांच्या वेलीला फुलं येत असतात. पण जीवन जगत असताना त्या वेलीचा जर आपण विचार केला तर त्या वेलीचे फुल आहेत. पण वेलीचे फुल आहेत पण त्या वेलीचे फुल ती वेल न सांगता काय करते? दुसऱ्याला देऊन टाकते. तसं आपण कर्म करावं. नवे नवे जीवन जगत असताना एखादा आंब्याचा वृक्ष आहे पण त्या वृक्षाला फळं येत असतात. ज्ञानोबराय सांगतात जेव्हा ते आंबे परिपक्व होतात आणि ते आंबा काय करत असतो? ते झाड काय करत असतं? आपलं फळ काय करत असतं? टाकून देत असतं. ज्ञानोबरायांची भाषा आहे वृक्ष का वेली लोटती फळे आली तैसी सांडी निपजली कर्म सिद्धे. ज्ञानोबराय सांगतात महात्मे कर्म करतात की ते कर्म फळाची आशा ठेवत नाही. कशाप्रमाणे? वृक्षाप्रमाणे आणि वेलीप्रमाणे. ज्ञानोबराय दुसरा दृष्टांत देतात वन्नीची ज्वाळा जैशी वाया जाय आकाशी क्रिया जाऊ दे तैशी शून्या माझी. अग्नीची जी ज्वाळा आहे अग्नी प्रज्वलित झाल्यानंतर ती ज्वाळा जशी अग्नी सोडून देते त्याप्रमाणे महात्मे काय करत असतात? कर्म करत असतात. वन्नीची ज्वाळा जैशी वाया जाय आकाशी क्रिया जाऊ दे तैशी शून्या माझी. किंवा ज्ञानोबराय चौथा दृष्टांत देतात आगा आत्मजेच्या विशी जीव जैसा निर्भिलाशी तैसी कर्मी अशेशी. ज्ञानोबराय सांगतात निष्काम होई. ज्ञानोबराय सांगतात की जीवन जगत असताना आगा आत्मजेच्या विशी. आत्मजा या शब्दाचा अर्थ आहे की म्हणजे मुलगी. आत्मजेच्या विशी जीव जायचा निर्विलाशी. जीवन जगत असताना मुलगी असते पण तिच्याविषयी आपण निष्काम भाव ठेवून काय करत असतो? जीवन जगत असतो. त्याप्रमाणे वृक्षाप्रमाणे वेलीप्रमाणे वन्नीच्या ज्वाळ्याप्रमाणे नवे नवे त्या आत्मजेप्रमाणे संत महात्मे काय करत असतात की जीवन जगत असताना निष्काम कर्म करतात. आणि निष्काम करत असताना हे कर्म भगवान परमात्मा आमच्याकडून करून घेतो हीच भावना त्यांच्या अंतःकरणामध्ये असते. असं ज्ञानोबराय महात्म्याविषयी कर्म करत असताना बोलतात. विठ्ठल विठ्ठल निष्काम कर्म आपलं घडू शकत नाही. सकाम कर्म चालू आहे. काहीतरी इच्छा ठेवून आपण काय करत आहोत? कर्म करत आहोत. ज्ञानोबराय तीन दृष्टांत देतात. ज्ञानोबराय सांगतात की जीवन जगत असताना एखाद्याचा लग्न समारंभ असतो. सकाम कर्म त्याला म्हणतात. लग्न समारंभ असतो, वास्तुशांती असते आणि मग काय करतात? अनेक मंडळी एकमेकांना काय करतात? निमंत्रण देतात. आणि जुन्या काळी ज्ञानोबरायांच्या भाषेत आवतन देतात असं म्हणायचे.
का त्यांनी आम्हाला काय दिलं, आवतन दिलं, नंतर आमंत्रण झालं, आणि आता त्यानं आता काय झालं, निमंत्रण झालं. म्हणजे ज्ञानोबा सांगतात एखाद्याच्या लग्न सोहळा आहे म्हणून निमंत्रण दिल्या जातं, वास्तुशांतीला निमंत्रण दिल्या जातं. पण निमंत्रण का दिल्या जातं, का निमंत्रण आपण देतो, तर निमंत्रण दिल्यानंतर आपली वास्तुशांती आहे, लग्न सोहळा आहे, ते आपल्याला काहीतरी आहेर घेऊन येतील. ज्ञानोबराय सांग वान धाडी जे घरा वो वसियाची, ज्ञानोबराय सांगतात दिठी घालोनी आहेरा. दिठी म्हणजे काय, दृष्टी आमंत्रण देत असताना आहेरावर असते. जरी खाली बापू टिपलेले असले तर कुठल्याही प्रकारचे आहेर स्वीकारले जाणार नाही. तरी आमंत्रण देताना सकाम कर्म आपलं नसतं, आपलं निष्काम कर्म नसतं, सकाम कर्म असतं. दृष्टी आहेरावर ठेवून आपण काय देत असतो, निमंत्रण देत असतो. म्हणजे महात्मे निष्काम कर्म करतात आणि जीव काय करत असतात, सकाम कर्म करत असतात. ही माझी भाषा नाही, ही ज्ञानोबारांची भाषा आहे. ज्ञानोबा सांगतात दिठी घालोनी आहेरा, दृष्टी आहेरावर ठेवून मग पाहुण्यांना काय दिलं जातं, निमंत्रण दिलं जातं. दिठी घालोनी आहेरा, आवंतू जाईजे सोयरा. मग ज्ञानोबारांना विचारलं, सगळीच काय माणसं अशी असतात का, जीवन जगत असताना ते कोणाचंच काही स्वीकारतच नाही, आम्हाला कोणाचं काही घ्यायचंच नाही, ते निष्काम कर्म करतात. मग जरा दृष्टांत सांगा. बरोबर आहे, 14 दृष्टांत देतात. 14 जानेवारी म्हणजे मकर संक्रांत. मकर संक्रांतीला महिला मंडळी एकमेकीला काय करत असतात, वानासाठी बोलवत असतात. पण वानासाठी बोलवत असताना ज्ञानोबा सांगतात दृष्टी कशावर असते, तिनं जर आपला हरिपाठ आणला तर आपण तिला गाथा देऊ, म्हणजे असं काही घडत नाही. पण जीवन जगत असताना तिनं जर आपल्याला कुंकवाचा करंडा दिला तर आपण तिला साबणेचं काय देऊ, खोकं देऊ. तिनं जर साबणेचं खोकं दिलं तर आपण काय देऊ, भौतिक पदार्थाचे वाण देऊ नका. आपण एकमेकीला काय करा, हरिपाठाचं वाण द्या, ज्ञानेश्वरीचं वाण द्या, गाथ्याचं वाण द्या, एखाद्या संतांचं चरित्र, या चरित्राचं काय करा, आपण वाण द्या. पण वाण आमच्या घरी वाणाला या ही भावना ठेवून आपण त्या मंडळी जीवन जगत असतात. पण ज्ञानोबा सांगतात वान धाडी जे घरा वो वसियाचे, म्हणजे सकाम भावना ठेवून तिथं काय दिलं जातं, निमंत्रण दिलं जातं. विठ्ठल काही श्रोत्यांनी सांगितलं 1212 साली ज्ञानोबा काय सांगता की आहेरावर दृष्टी ठेवून काही मंडळी जीवन जगत नाही, निष्काम कर्म ते करतात. नवे काही महिला मंडळी सुद्धा कोणाकडून काही घेत नाही, फक्त तुम्ही हळदी कुंकाला या हेच काहींचं म्हणणं असतं, घेणं देणं काही नसतं. हाही दृष्टांत आम्हाला मान्य नाही. ज्ञानोबा तिसरा दृष्टांत देतात सकाम कर्म कसं आहे, तर ज्ञानोबा सांगतात की सांगा, शेतकरी जीवनातील दृष्टांत ज्ञानोबा देतात. आणि शेतकरी जीवन जगत असताना त्याला जोड व्यवसाय म्हणून ज्ञानोबा दुग्ध व्यवसायाचा काय देतात, दृष्टांत देतात. ज्ञानोबा सांगतात सांगा, आपण चांगल्या गायीला किंवा जीवन जगत असताना आपण गायांना चारा टाकतो, पण चारा टाकत असताना दृष्टी कशावर असते, हिला चांगला चारा घातल्यानंतर ही आपल्याला भरपूर काय देईल, दूध देईल. सांगा या जगतामध्ये सांगा, चांगल्या धड गाईला आपण चारा टाकतो का भाकड गाईला आपण चारा टाकतो. ज्ञानोबा सांगतात मनी धरुणी दुबते सारी जे जेवी गाय ते. गाया चारायला पूर्वीच्या काळचा दृष्टांत, गाया चारायला माणसं नेत असताना मग इच्छा काय असते, तर गाया चारल्यानंतर संध्याकाळी या भरपूर दूध देतील, म्हणूनच गाईला ज्ञानोबा सांगतात चारायचं आणि चांगलं काय करायचं, तिला खायला घालायचं. म्हणजे मनी धरुणी दुभते चारी जे जेवी गाय ते. हाही दृष्टांत काहींना मान्य नव्हता, म्हणजे गोशाळा निर्माण झाल्या, वान गाया तिथं असतात. ज्ञानोबा हाही दृष्टांत आम्हाला मान्य नाही. तर ज्ञानोबा सांगतात चौथा दृष्टांत, ज्ञानोबा सांगतात पेव करुणी आई ते पेरू जाई जे. पेव या शब्दाचा अर्थ धान्य साठवण, धान्य ठेवायचं काय असतं, ठिकाण असतं. पूर्वीच्या काळी पेव असायचे, आता मी पाहिले नाही, मी फक्त ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी वाचून सांगतोय. अहो बोलनियाच्या राणी हिंडता, नाही की जे फळले या अक्षराची वार्ता. पेव म्हणजे धान्य साठवायचं ठिकाण. आजचा दृष्टांत द्यायचा, कांदे लावण्याच्या आधी कांद्याचं 100 फूट शेड,
म्हणजे जीवन जगत असताना आता कांदे आपण लावलेले आहे, ते येतील न येतील, त्याला वेगवेगळे आजार होतील, वेगवेगळे रोग येतील, ते आपल्या शेडमध्ये येतील का नाही हेही माहिती नसतं. पण कांदे लावण्याच्या आधी 100 फूट शेड काय आपलं तयार असतं. म्हणजे सकाम कर्म केलं आपण का निष्काम कर्म केलं. म्हणजे जीवन जगत असताना सकाम कर्म आणि निष्काम कर्म, सकाम कर्म जीव करत असतात आणि निष्काम कर्म संत महात्मे करत असतात. विठ्ठल विठ्ठल. माझ्या सांगण्याचा मुद्दा इथं आल्यानंतर कर्माचा त्याग घडू शकत नाही. कर्म ज्यांनी सोडलं त्याला ज्ञानोबराय गावंढळ म्हणतात. आणि जीवन जगत असताना कर्मामध्ये 2 प्रकार, सकाम आणि निष्काम कर्म आहे. म्हणून जीवन जगत असताना सकाम कर्म करता करता निष्काम सुद्धा आपल्याला काय करायचे, कर्म आपल्या जीवनामध्ये करायचंय. म्हणून कर्म हा प्रांत आहे, कर्म अतिशय सूक्ष्म आहे. म्हणून महाराज सांगतात केला राज्यभार चाले ऐसा, केला राज्यभार सारे ऐसा केला राज्यभार, चाले ऐसा केला राज्यभार. मोडलिया वाटा चमत्कार केला राज्यभार, चाले ऐसा केला राज्यभार, चाले ऐसा. मोडलिया वाटा चमत्कार केला राज्यभार, चाले ऐसा केला राज्यभार, चाले ऐसा. कर्म सूक्ष्म जरी असलं तर ते कर्म आपल्याला करावंच लागतं. मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. सूक्ष्म जरी कर्म असेल तर ते कर्म आपल्याला आपल्या जीवनामध्ये करावंच लागतं. तुकोबाराय सांगतात आले भागा ते करी तो, तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो. तुकोबाराय सांगतात आमच्या वाट्याला आलेलं कर्म आम्ही करतो आणि कर्म करता करताच देवाचं काय करतो, भजन करतो. काही मंडळी म्हणतात संतांनी जगताला कर्मापासून लांब नेलं, तर संत आपल्याला सांगतायत कर्मापासून लांब जाऊ नका, कर्मही चांगलं करा आणि कर्म करता करता भगवंताचंही स्मरण आपण जीवनामध्ये करा. कर्म हा प्रांत आहे. कर्म या प्रांतामध्ये वीर म्हणून जन्माला आले, त्यांचं नाव समोर येतं ते म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील. काय कर्म त्यांनी केलं, तर त्यांनी असं कर्म केलं. त्यांच्या घरी एकदा पाहुणे आले. पाहुणे आल्यानंतर वडिलांनी त्यांचं आदरातिथ्य केलं, लग्न झालेलं त्यांचं होतं. आणि घरी पाहुणे आल्यानंतर त्यांना जे पाहुणे आलेले होते, अतिथी आलेले होते, त्यांना म्हणले थांबा तुम्ही आता काय करा, दुपारची वेळ आहे, जेवण करूनच जा. स्वयंपाक तयार झाला. तयार झाल्यानंतर त्यांना स्वयंपाक तयार झाल्यानंतर त्यांना जेवायला बसवलं. ताट समोर आली आणि समोर आल्यानंतर सहज आता पाहुण्यांना विचारलं का हो तुमचे भाऊराव काय करतात. तर वडिलांनी सांगितलं आमचे भाऊराव गावातून अडक्या मारत फिरतात. वडील स्पष्ट वक्ते होते, जुन्या काळची मंडळी स्पष्ट बोलणारे होती. ते म्हणले आमचे भाऊराव आमचे चिरंजीव गावात उन्हाळक्याच मारत फिरतात. भाऊरावांना त्याचं काही वाटलं नाही, कारण ते कर्म तसंच करत होते की गावात उन्हाळक्या मारत फिरत होते. पण पत्नी वाढत होत्या आणि वाढत असताना तेवढ्यात त्यांच्या हे सगळं ऐकल्यानंतर त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले का एवढ्या पाहुण्या देखत आपल्या पतीचा अपमान व्हावा. पतिव्रता माऊली होत्या. पतीची या माता अनुसरोनी पतिव्रता अनायासे आत्महिता भेटेची गा. किंवा ज्ञानोबराय सांगतात पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचुनी न स्पर्शे. किंवा ज्ञानोबराय सांगतात पै आघवेनी भोगेसी पतिव्रता किरडे फतीसी. ज्ञानोबराय आणखी ओवी देतात की भ्रातारे विन वनिता उपहती पावे सर्वथा. किंवा ज्ञानोबराय आणखी ओवी देतात की ज्ञानोबराय चिंतन करतात की या मृत्यूलोकात आल्यानंतर त्या पतिव्रता माऊली होत्या आणि पतिव्रता माऊली डोळ्यातून अश्रू आले. भाऊराव पाटलांनी वर पाहिलं की आपल्या पत्नीच्या डोळ्यातून अश्रू आले. पण त्यांनी असं ठरवलं असं कर्म करायचं, असं कर्म करायचं, असं कर्म करायचं. आपली
आपण अशिक्षित राहिलो पण आपली रयत सुशिक्षित झाली पाहिजे म्हणून त्यांनी रयत शिक्षण संस्थेची काय केली, स्थापना केली. आणि रयत शिक्षण संस्थेचं नाव काय आहे आपल्या सर्वांना ज्ञातच आहे. शैक्षणिक क्षेत्रातील मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. म्हणजे त्यांनी स्वतः अशिक्षित होते, रयत सुशिक्षित व्हावे म्हणून रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. याच्यात काय कर्म घडलं तर अनेक विद्यार्थ्यांना जीवन जगत असताना त्यांनी ज्ञानदान करण्याचं कार्य आपल्या जीवनामध्ये केलं. म्हणून शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोलाचा वाटा ज्यांचा आहे ते म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील असतील. तसे जीवन जगत असताना महात्मा ज्योतिबा फुले असतील आणि क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई ज्योतिबा फुले. पहिली स्त्री म्हणजे चूल आणि मूल या करता नाही तर स्त्रीला सुद्धा शिक्षण स्वातंत्र्य मिळालंच पाहिजे म्हणून पुण्यामध्ये भिडेवाड्यामध्ये पहिली शाळा ज्यांनी सुरू केली ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई ज्योतिबा फुले. मी आपला अडाणी ग्रॅज्युएट आहे म्हणून सांगतो. पहिली शाळा त्यांनी भिडेवाड्यामध्ये सुरू केलेली आहे. म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांनी क्रांती केलेली आहे महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई ज्योतिबा फुले असतील, त्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील असतील, यांनी सुद्धा मोठी शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती केली. काय कर्म केलं ऐकून ठेवा. त्यांच्या दिवाळीच्या सणाला काही विद्यार्थी शिकायला होते. त्यांच्या पत्नीनं सांगितलं, अहो यांना दिवाळीच्या सणाला गोडधोड जेवण करावं लागेल ना, आपल्याकडे तर पैसे नाही, श्रीमंती नाही, यांना गोडधोड जेवण कसं करणार. ऐकून ठेवा. कर्मवीर भाऊराव पाटलांनी सांगितलं या विद्यार्थ्यांना गोडधोड जेवण करता येईल पण ऐकून ठेवा करता येईल यांना गोडधोड जेवण पण तुझं मंगळसूत्र जर गहाण टाकलं आणि त्यातून येणारे जे पैसे आहेत त्यातून येणारे जे पैसे आहेत आणि त्या पैशातून आपण काय करू विद्यार्थ्यांना गोडधोड जेवण करू. हे फक्त ऐकून ठेवा, वेगळीकडे भाव नेऊ नका. कारण की जीवन जगत असताना कोणी हे कर्म काय करू नका आणि कोणी हे कर्म करणारच नाही हे आपल्याला ज्ञातच आहे. म्हणून कर्म असं त्यांनी जीवनामध्ये केलं की गोडधोड जेवण करण्याकरता स्वतःच्या पत्नीचं मंगळसूत्र गहाण टाकलं आणि त्यातून येणारे जे पैसे आहेत त्यातून त्यांचं काय केलं गोडधोड जेवण त्या विद्यार्थ्यांना केलं. म्हणजे कर्म या क्षेत्रामध्ये असे अनेक दृष्टांत त्यांचे आहे. चरित्र त्यांचं सविस्तर आहे. मी फक्त सारांश तुम्हाला सांगितला, समरी सांगितली. म्हणजे कर्म हे क्षेत्र आहे आणि या कर्म या क्षेत्रामध्ये वीर होऊन गेले त्यांना कर्मवीर भाऊराव पाटील म्हणतात. विठ्ठल विठ्ठल परमार्थिक क्षेत्रामध्ये सुद्धा संत महात्म्य कर्म करत असतात. आपल्या तालुक्याचा जर विचार केला तर वैकुंठवाशी त्याग मूर्ती गुरुवरे बंशी बाबा बाबांचं जीवन चरित्र आपण पहा. कर्मवीर भाऊराव पाटलांचं आपण सांगतोय पण परमार्थिक क्षेत्रामध्ये गुरुवरे बाबांचं जीवन जर आपण पाहिलं तर सर्व मंडळी आपण जवळून अनुभवलेलं बाबाला आहे की स्वतःची वडलोपार्जित इस्टेट विकली आणि विश्वमाऊली ज्ञानोबरायांचं काय बांधलं मंदिर बांधलं. म्हणजे जीवन जगत असताना बाबांनी सुद्धा असं कर्म केलं की जीवन जगत असताना कुठल्याही प्रकारची आशा न ठेवता हे कर्म केलेलं आहे. आणि आजही नेवाशाला गेल्यानंतर एक एक मंदिराचा दगड साक्ष देतो की गुरुवरे बाबांनी या ठिकाणी राहून निष्काम वृत्तीनं काय केलेलं आहे कर्म केलेलं आहे. म्हणून त्या काळामध्ये जीवन जगत असताना संस्थांचं हित व्हावं, माऊलींचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून चाराण्याचं दूध बाबा काय करायचे बापू आणायचे. मारुती मामा त्या काळी होते, नवे त्या काळची मंडळी होती. फक्त चाराण्याचं दूध आणि चाराण्याच्या दुधामध्ये ते दिवसभर काय करत होते. संस्थांची आली गेलेली जेवढी मंडळी आहे जीवन जगत असताना ते कर्म करत होते. निष्काम कर्म त्यांनी आपल्या जीवनामध्ये केलेलं आहे. म्हणून कर्म या क्षेत्रामध्ये वीर जन्माला आले. कर्मवीर भाऊराव पाटील आहे. दुसरा प्रांत आहे धर्म हा प्रांत आहे. या धर्म या प्रांतामध्ये वीर जन्माला आले त्यांना धर्मवीर संभाजी महाराज म्हणतात. विठ्ठल विठ्ठल धर्माकरता त्यांनी काय केलेलं आहे जीवन समर्पित केलेलं आहे. त्यांचं चरित्र आपण जर पाहिलं तर डोळ्यातून अश्रू येतात. काय पूर्वसूरी मंडळी आपली धर्माकरता जीवन जगले. पण आज जर आपण पाहिलं तर विषयी गोंधळ
काय जीवन जगले, निष्ठेनं जीवन जगले, धर्म टिकला पाहिजे या भावनेनं त्यांनी काय केलं, आपलं जीवन समर्पित केलेलं आहे. काय त्यांचं चरित्र आहे पहा. तर जीवन जगत असताना त्यांनी सांगितलं, आतापर्यंत तुमच्या आम्ही केल्या, आता आमची तुम्हाला देतो, धर्म सोडा. पण त्यांनी सांगितलं हे जमणार. किती सुख दुःखाचे आघात त्यांच्या जीवनावर झाले. आपण जर पाहिलं तर अनेक प्रकारचं दुःख त्यांच्या वाट्याला आलं. ते जर म्हणले असते मी धर्म सोडतो आणि तुमच्या सोबत येतो, पण सुखानं जीवन जगले असते. पण पूर्वसुरीनं आपल्या करता काय केलेलं आहे, त्याग केलेला आहे. आजही तुळापूरला गेल्यानंतर संगमेश्वराचं ते मंदिर आणि त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर आजही ती त्यागाची भूमी आपल्याला जाणवते आणि डोळ्यातून अश्रू येतात. जीवन जगत असताना तिथं गेल्यानंतर महाराजांच्या समाधीकडे आपण पाहिलं तर पाहिल्यानंतर काय तुम्ही धर्माकरता जीवन जगलेले आहे. जीवन जगत असताना सुखप्रद तुम्ही जीवन जगले असते, पण आमच्या करता या धर्माकरता आपलं जीवन तुम्ही काय केलं, समर्पित केलेलं आहे. म्हणजे आजही ती त्यागाची भूमी साक्ष देते. आणि किती दुःख त्यांना झाले. पण आज आपण जर पाहिलं तर ज्ञानोबा सांगतात, रांधवनी रससोयनिकी करोनिया मोले विकी तैसा भोगासाठी अविवेकी. ज्ञानोबा सांगतात, धाडिती धर्मू देव धर्म सांदी पडले सकळ, विषयी गोंधळ गाजतसे. विषयाचा गोंधळ आज गाजतोय. शब्द स्पर्श रूप रसगंध या पंच विषयाचा गोंधळ आज काय मृत्यूलोकामध्ये गाजत आहे. मला सांगतात की जीवन जगत असताना जन तरी देखे गुंतले प्रपंची, स्मरण ते त्याचे त्यासी नाही. जन तरी देखे गुंतले प्रपंची, स्मरण ते त्याचे त्यासी नाही. या मृत्यूलोकाचा विचार केला तर विषयाचा गोंधळ गाजत आहे. ज्ञानोबा सांगतात, माझी मूर्ती निपदवी ते घराच्या कोणे बैसवी, आपण देवो देवी यात्रे जाय. ज्ञानोबा सांगतात, देवघर चांगलं केलेलं असतं, माझी मूर्ती बसवलेली असते, ती एका कोपऱ्यात असते, म्हणजे घरातल्या देवाची पूजा सुद्धा होत नाही, पण आपण देवो देवी यात्रे जाय. ही ज्ञानोबा सांगतात, देव धर्म सांदी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजत असे. आपल्या पूर्वसुरीने देव देश धर्माकरता जीवन समर्पित केलेलं आहे. आणि आपण सुद्धा जीवन जगत असताना देवाकरता, देशाकरता, धर्माकरता जीवन समर्पित करावं. आणि तुकोबराय पंचम वेद गाथ्यामध्ये सांगतात, धर्माचे पालन
खांड खंडन हेची आम्हा करणे काम, किंवा धर्माचं पालन आपण करावं. आपल्या पूर्वसुरीनं धर्माचं पालन केलेलं आहे, आपण सुद्धा धर्माचं पालन करावं. पुन्हा एकट्याने नाही, 2 जणांना नाही, 4 जणांना नाही, तुकोबारा सांगता सगळ्यांनी आपापल्या वाट्याला आलेला जो धर्म आहे त्या धर्माचं पालन करावं. जसं महाराज सांगतात, शीर सर्वांगा प्रदान, शीर सर्वांगा प्रदान, वीर सर्वांग प्रदान, वीर सर्वांग प्रदान, यथा विधी कर चरण, यथा विधी कर चरण, यथा विधी कर चरण, यथा विधी कर चरण, धर्माचे पालन, धर्माचे पालन सकळी सत्य करावे, सकळी सत्य करावे. शीर सर्वांगा प्रदान, शीर सर्वांगा प्रदान, वीर सर्वांग प्रदान, वीर सर्वांग प्रदान. तुकोबारा शीर सर्वांगा प्रधान, यथा विधी करचरण, धर्माचे पालन एकट्याने नाही, सकळी सत्य करावे. सगळ्यांनी सत्यपणानं धर्माचं काय करावं, पालन करावं. पूर्वसुरीने जे धर्माचं पालन केलंय, आपणही धर्माचं काय करावं, पालन करावं. ज्ञानोबा भगवान परमात्मा सांगतात, श्रेयान स्वधर्म विगुणा परधर्म स्वनुष्ठितात, स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह. दुसऱ्याचा धर्म दिसायला चांगला जरी असला आणि आचरण करायला आपला कठीण जरी असला, तर दुसऱ्याचा दिसायला चांगला आहे म्हणून आपुलाची ज्ञानोबा सांगतात की येरी जिया काय ज्ञानोबा येरी जो परावा देखता किर बरवा, आचरतेने आचरावा. ज्ञानोबा सांगतात आपुलाची दुसऱ्याचा दिसायला चांगला आहे म्हणून त्यांचा स्वीकारायचा, आणि आपला आचराला कठीण आहे म्हणून आपला सोडायचा आणि त्यांच्याकडे जायचं. नवे नवे आपण आपल्या धर्मात राहून जर जीवन जगलो आणि जगता जगता जर आपला प्राण जरी आपला गेला, तर भगवान परमात्मा सांगतात स्वधर्मे निधनम. स्वतःच्या धर्मात जीवन जगत असताना आपलं निधन जरी झालं, म्हणजे आपला मृत्यू जरी आला, परत महाराज सांगतात स्वधर्मे निधनम श्रेय. स्वतःच्या धर्मात जीवन जगत असताना मृत्यू जरी आला तरी श्रेय म्हणजे आपलं कल्याण होईल, आणि दुसऱ्याचा धर्म जगत असताना मृत्यू जरी आला परधर्म भयाव. म्हणून आपल्याच धर्माचं आपण काय केलं पाहिजे, आचरण केलंच पाहिजे. दुसऱ्याचं दिसायला चांगलं आहे म्हणून आपण आपलं सोडायचं नाही, असं ज्ञानोबरायांचा दृष्टांत आहे. ज्ञानोबरा सांगतात तरी लोकांशी धावळारे देखोनिया मनोहरे, आष्टी आपुली तनारे मोडावे केवी. ज्ञानोबराय सांगतात दुसऱ्याचा बंगला दिसायला चांगला आहे म्हणून आपले घर काय आपण काय मोडायचे का, म्हणजे आपलं घर आहे त्या घरातच राहायचं. स्वधर्मे निधनम श्रेय, दुसऱ्याचा धर्म दिसायला चांगला आहे म्हणून तो आचरण करायचं नाही, तर आपल्या धर्मात राहायचं. आणि आपल्या धर्मात जर आपण गतप्राण झालो तर आपला श्रेय म्हणजे स्वर्गाची प्राप्ती होणार आहे. म्हणून ज्ञानोबराय सांगतात दुसरा दृष्टांत देतात. ज्ञानोबराय सांगतात हे असो वनिता पुली कुरूप जरी झाली भोगिता तेची भली, जी या परी. या ओवीचा अर्थ घरी जाऊन पहा, माझा तेवढा अधिकार नाही, सगळंच काय वर्गात शिकू नये, काही ग्रहपटही असावा. म्हणजे तुम्ही ज्ञानेश्वरी उघडल्यानंतर त्या ओवीचा अर्थ पाहाल. म्हणून जीवन जगत असताना या मृत्यूलोकात आल्यानंतर ज्ञानोबरा सांगतात येरी जिया पराविया रंबे हुनी बरविया. काय कराव्या बाळकेने. ज्ञानोबरा सांगतात लहानसा मुलगा असतो आणि मुलगा रडत असतो आणि आई बाहेर गेलेली असते म्हणून समोर रंबा आली, समोर उर्वशी आली आणि उर्वशी आल्यानंतर म्हणले
बाळा काय पाहिजे, देऊ का कल्पतरू? बाळा काय पाहिजे, पाहिजे का अमृत? बाळा काय पाहिजे, देऊ का चिंतामणी? ते बाळ तिच्याकडे पाहतही नाही. ती म्हणते माझी आई कुठं गेली, ही बाई कोण आलेली आहे, ही बाई मला नको, माझी आई मला काय पाहिजे. आईत आणि बाईत काय आहे, फरक आहे. म्हणून जीवन जगत असताना तो मुलगा तिच्याकडे पाहतही नाही. अरे तू रंभा असेल, उर्वशी असेल, तुम्ही कोणी असेल, मेनका असेल, कल्पतरू नको, चिंता म्हणू नको, कारण धेरू नको. जसं ती आई आपल्या बाळाचाच विचार करत असतं, तसं जीवन जगत असताना आपण आपल्या धर्माचाच काय करायचा, विचार करायचा. ज्ञानोबा सांगतात एरीजिया पराविया रंबेहुनी बरविया, काय कराविया बाळके तेने. ज्ञानोबा सांगतात त्याप्रमाणे आपण आपल्या धर्माचं काय करायचं, आचरण करायचं. आणखी एक दृष्टांत देतात. ज्ञानोबा सांगतात एक मासा श्रीमंत झाला, एक मासा श्रीमंत झाला, एक मासा श्रीमंत झाला, एक मासा श्रीमंत झाला. आणि श्रीमंत झाल्यानंतर त्यानं विचार केला आपण काय पाण्यात राहायचं नाही आजपासून. हा, गंगानं सोडी ती सर्वता. ज्ञानोबा सांगतात आगा पाणी उनी मासा, गंगानं सोडी ती सर्वता. एक मासा श्रीमंत झाला, श्रीमंत झाल्यानंतर त्यांनी सांगितलं आपल्या मित्राला, ते म्हणले आजपासून पाण्यात राहायचं नाही. कशात राहायचं म्हणले, तुपात राहायचं, आपण श्रीमंत झालो म्हणले. पण ज्ञानोबा सांगतात अरे माशा पाण्याशिवाय वेगळा राहू शकत नाही, त्या माशाला तुपाचं काय करायचं. ज्ञानोबा सांगतात आगा पाण्या उनी बहुवे तुपी गुणी की राहे, परी मिना काय होय असणे तेथे. जसं माशाला पाण्याचीच गरज आहे, तसं आपल्याला आपल्या धर्माचीच गरज आहे. दुसऱ्याचं दिसायला किती चांगलं आहे, पण आपलं सोडायचं नाही. आपण आपल्या धर्मातच जीवन जगायचं आणि पूर्वसुरीनं आपल्या धर्माचं पालन करायचं सांगितलंय. म्हणून धर्म हा प्रांत आहे. धर्म या प्रांतामध्ये वीर जन्माला आले, त्यांना धर्मवीर म्हणतात. कर्म हा प्रांत वीर जन्माला आले, कर्मवीर. धर्म हा प्रांत आहे, वीर जन्माला आले, त्यांना धर्मवीर. आता तिसरा प्रांत आहे दान हा प्रांत आहे, आणि दान या प्रांतामध्ये वीर जन्माला आले, त्यांना दानवीर कर्ण म्हणतात. विठ्ठल दानवीर कर्ण त्यांना म्हणतात. म्हणून जीवन जगत असताना दान हा प्रांत आहे आणि वीर जन्माला आले त्यांना दानवीर म्हणतात. काय दान दिलं तुकोबाराय सांगतात आईशे देऊ दान एक वेळे, आईशे देऊ दान एक वेळे, ऐसे देऊ दान एक वेळ, ऐसे देऊ दान. का म्हणे होय दारिद्र्य विच्छिन्न, होय दारिद्र्य विच्छिन्न, तुका म्हणे होय दारिद्र्य विच्छिन्न, होय दारिद्र्य विच्छिन्न. ऐसे देऊ दान एक वेळे, ऐसे देऊ दान एक वेळे, ऐसे देऊ दान एक वेळे, ऐसे देऊ दान एक वेळ. तुका म्हणे होय दारिद्र्य विच्छिन्न, ऐसे देऊ दान एक वेळे. म्हणून दान माणसानं द्यावं, दान दिलंच पाहिजे. दान दिल्यानं काय मिळतो, मोक्ष मिळतो. ज्ञानोबा सांगतात तया नाव जान दान, जे मोक्ष निधनाचे अंजन. दान दिल्यानं काय मिळतो, मोक्ष मिळतो. आणि दान दिल्यानंतर शास्त्रकार सांगतात काय होतं, तर दान दिल्यानंतर आपली धनशुद्धी सुद्धा काय होते. म्हणून माणसानं दान द्यावं. आपण जे व्यवसाय करत आहोत, आपण जे निवडलेलं आहे, त्यातून आपण काय करावं, भगवंताकरता दान देत राहावं. शास्त्रकार सांगतात धनशुद्धी होते म्हणून आपण काय करावं, दान द्यावं. ज्ञानोबा सांगतात दानानं मोक्ष मिळतो म्हणून काय, दान द्यावं. पण तुकोबराय गाथ्यामध्ये सांगतात काही जणांचे दान द्यायला लागलं हात कापतात, दाने कापे हात. तुकोबरायांची भाषा आहे का, काही दान द्यायला लागलं की त्यांचे हात थरथर 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 कापतात. ज्ञानोबा सांगतात अरे पुढं थरथर तुझे हात कापणार आहे म्हणून सावध हो, आत्ताच दान करून घे. हात होती खुळे हे पुढील मोठके कळे, करोनी घाली सकळे दानादिके. जोपर्यंत आपले हात चांगले कार्य करतात तोपर्यंत माणसानं यथाशक्ती दान हे दिलंच पाहिजे. नवे नवे ज्ञानोबा सांगतात उद्या चोर आपल्याला झोमणार आहेत, उद्या चोर आपल्याला झोमणार आहेत.
पराधीन झाल्यानंतर आपला चोर झोंबणार आहे त्याच्या आधी सावध व्हावं आणि सावध होऊन काय करावं, आपण काय करावं, दान द्यावं, अशी ज्ञानोबारायांची भाषा आहे. ज्ञानोबाराय सांगतात सुरुवात करून द्या म्हणते. जैसे चोर पाये झोंबती थव आजीची ऋषी जे संपत्ती का झाका झाकी वाती न वचता की जे. ज्ञानोबाराय सांगतात उद्या चोर आपला जोमदार म्हणून सावध व्हा आणि सावध होऊन यथाशक्ती काय करत राहा, दान देत राहा. दान दिल्यानं धनशुद्धी होते म्हणून दान द्यावं. आणि जर दान आपण दिलं नाही धनशुद्धी होणार नाही. आणि धनशुद्धी झाली नाही तर काही माणसं त्या ठिकाणी येऊन बसतात. त्यामध्ये पहिला नंबर डॉक्टरांचा आहे. तिथं ते येऊन बसतात. शास्त्रकार सांगतात, तो श्लोक तुम्हाला सांगेल, तिथं वेगवेगळी माणसं येऊन बसतात. म्हणून जीवन जगत असताना दान माणसानं द्यावं. पण काही जणांचे हात दान द्यायला लागलं की कापतात. म्हणून दान आपण माणसानं द्यावं. यथाशक्ती आपण काय करावं, दान द्यावं. म्हणून ज्ञानोबा सांगतात दान द्यावं. आणि एकीकडे सांगतात दान देऊ नका. एकीकडे सांगतात दान देऊ नका आणि एकीकडे सांगतात दान द्या. पण दान देताना देऊ नका म्हणजे काय करा, निकष पा देशे कालेच पात्रेश तद्दानम सात्विकम श्रुतम. देश चांगला असावा, काल चांगला असावं, पात्र चांगलं असावं. मग आपण काय करावं, यथाशक्ती काय करावं, दान द्यावं. दातव्यमिति यद्दानम दीयतेनुपकारिणे देशे कालेच पात्रेच तद्दानम सात्विकम श्रुतम. म्हणून दान द्यावं. आता देश चांगला आहे, पर्व काळ चांगला चालू आहे. गणेश जयंतीचा पर्व काळ आहे, तुकोबारायांच्या वाढदिवसाचा पर्व काळ आहे. नवे नवे जीवन जगत असताना आणखी पर्व काळ, वर्धापन दिनाचा पर्व काळ आहे. देश चांगला आहे, काल चांगला आहे, पात्र सुद्धा काय चांगलं आहे. माणसानं काय करावं, यथाशक्ती काय करावं, दान द्यावं. मग दान क्षेत्रामध्ये नाव मागं राहिलं दानवीर कर्णांचं नाव शिल्लक राहिलं. काय दान केलं त्यांनी, ऐकून ठेवा. काय दान केलं तर एक दिवस कर्ण महाराज दाढी करत होते. आणि दाढी करता करता जी वाटी होती ती बापू स्टीलची नव्हती, ती ॲल्युमिनियमची नव्हती, ती चांदीची नव्हती, ती सोन्याची वाटी होती. काय सोन्याची वाटी. आणि 1,45,000च्या भावानं जर विचार केला, काही मागं पुढं नाही ना, 1,45,000 मी केलं असं गृहीत धरू नका, म्हणजे मी फक्त अपडेट ठेवलेली आहे. 1,45,000च्या भावानं जर विचार केला तर सोन्याची वाटी. आणि सोन्याची वाटी ठेवली तेवढ्यात भूदेवा आले. ते म्हणजे कर्ण महाराज दान पाहिजे. आवाज ऐकला की कोणीतरी भूदेवा आलेले आहेत, आपण दान दिलं पाहिजे. ऐकून ठेवा, भूदेवा आले, दान दिले पाहिजे. त्यांनी ती वाटी तशीच घेतली, डाव्या हातात ती वाटी घेतली, भूदेवाला दान द्यायला लागले. ऐकून ठेवा, ती डाव्या हातात सोन्याची वाटी घेतली, दान द्यायला लागले. आणि ते भूदेवा सांगतात, कर्ण महाराज तुम्हाला माहिती नाही का डाव्या हातानं दान देणं काय आहे. डाव्या हातानं दान देणं हे काय मानलं जातं, निषिद्ध मानलं जातं. कर्ण महाराज सांगतात हे मला माहितीच आहे, पण डाव्या हातातली वाटी उजव्या हातात घेपर्यंत आयुष्याची सत्ता आहे का, याला म्हणतात दान देणं. ऐकून ठेवा फक्त, याला म्हणतात काय करणं, दान देणं आहे. म्हणजे तुका म्हणे होय दारिद्र्य विच्छिन्न आईसे देऊ दान एक वेळे. या हातानं आपण काय करावं, दान द्यावं. धर्मवीर, धर्म या प्रांतामध्ये धर्मवीर, कर्म या प्रांतामध्ये कर्मवीर, दान या प्रांतामध्ये दानवीर. चौथा प्रांत आहे रण हा प्रांत आहे. रण या प्रांतामध्ये जन्माला आले रणवीर तानाजी मालुसरे. काय आधी लग्न माझ्या रायबाचं, मग नंतर तुमच्या कोंडाण्याचं. असं नाही केलं तर काही म्हणी प्रसिद्ध झाल्या. होता जीवा म्हणून वाचला शिवा. गड आला पण सिंह गेला. आजही त्यांची आठवण आपण करतो. ही सामान्य माणसं नव्हती. हिंदवी स्वराज्य निर्माण करत असताना राजांनी जो जो आदेश दिलेला आहे त्या आदेशाचं पालन निष्ठेनं, श्रद्धेनं, विश्वासानं केलंय. ते म्हणले नाही शत्रू माझ्या अंगावर येईल आणि मग ते मला मारतील, असं नाही. आजही त्यांचा इतिहास साक्ष घेतो की होता जीवा म्हणून वाचला शिवा, गड आला म्हणून सिंह गेला. नवे नवे आधी लग्न कोंडाण्याचं, मग माझ्या रायबाचं. तानाजी मालुसरे अक्षता घेऊन गेले. त्यांचं युद्धाची तयारी चालू होती. आऊसाहेब सांगत नाही, राजे सांगत नाही, जवळचे सैनिक सांगत नाही. मग त्यांच्या लक्षात आलं की काहीतरी आपल्यापासून चोरल्या जात आहे. आणि मग ते म्हणले मी काय करतो, आत्ता जातो आणि कोंडाणा घेऊन येतो. म्हणजे
आपल्या स्वतःच्या मुलाचं लग्न आहे हे माहीत असून सुद्धा, अक्षता द्यायला आलो असू माहीत असून सुद्धा, आधी लग्न कोणाचं होईल तर कोंड्यानाचं होईल आणि मग माझ्या काय होईल, रायबाचं होईल. म्हणूनच तुकोबराय गात्यामध्ये सांगतात, रणी निघता शूर न पाहे माघारी, रणी निघता शूर न पाहे माघारी. सुरन पाहे माघारी, रनिता सुरन पाहे माघारी. ऐशा मज धीरे राख आता, ऐशा मज धीरे राख आता, संसारा हाती अंतरलो दुरी, संसारा हाती अंतरलो दुरी. ऐशा मज धीरे राख आता, ऐशा मज धीरे राख आता, संसारा हाती अंतरलो दुरी, संसारा हाती अंतरलो दुरी. आणि या प्रांतामध्ये वीर जन्माला आले त्यांना रणवीर म्हणतात. वेळ कमी असल्या कारणानं पुढचा प्रांत आहे स्वातंत्र्य हा प्रांत आहे. स्वातंत्र्य या प्रांतामध्ये वीर जन्माला आले स्वातंत्र्यवीर सावरकर. आणि परमार्थिक प्रांतामध्ये ज्यांनी काळावर विजय मिळवला ते म्हणजे गाडेवीर अभंगाचं पहिलं चरण. वीर विठ्ठलाची गाडी बोला. अरे वीर विठ्ठलाचे गाणे, वीर विठ्ठलाचे गाणे, वीर विठ्ठलाचे गाणे, वीर विठ्ठलाचे गाणे, वीर विठ्ठलाचे गाणे. पाया पडे, काळ पाया पडे, घोष जय जयकार, धरती घोष जय जयकार. कलिकाळ पाया पडे, कलिकाळ पाया पडे, घोष जय जयकार, धरती घोष जय जयकार. परमार्थिक प्रांतामध्ये वीर जन्माला आले त्यांना गाडेवीर म्हणतात. त्यांनी ज्यांनी काळानं त्यांना काय केला, नमस्कार केला. कळी काळ पाया पडी. कळी काळ सुद्धा जगाला खाणारा काळ, तो सुद्धा काय करतो, पाया पडतो. कोणाच्या तर परमार्थिक प्रांतामध्ये जीवन जगत असताना असे संत होऊन गेले तर त्यांनी काळाने सुद्धा काय केलं, नमस्कार केला. नवे नवे यम धर्म वाट पाहे निरंतर, जोडून या करतिष्ठ तसे. किंवा महाराज संता जगा काळ खाई, आम्ही माता दिले पाय. जगाला खाणारा हा काळ होता, पण आम्ही आमच्या साधनेच्या जोरावर, नामचिंतनाच्या जोरावर त्या काळाला सुद्धा काय केलं, माग लोटलं. नवे नवे त्याच्या डोक्यावर पाय दिला. आणि मग महाराजांचा जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी. तनु मानवी दिव्य रूपीच केली, न त्यागी ती दिव्य लोकाशी नेली. प्रयाण काळे देवे विमान पाठविले, कलीच्या काला माझी अद्भुत वर्तले. मानव देह घेऊन निधामा गेले, निळा मने सकळ संता तोषवले. जगाला खाणारा हा काळ आहे, पण या काळाला सुद्धा आम्ही त्याच्या डोक्यावर पाय दिला. त्यांनी आम्हाला नमस्कार केला आणि त्याच्या डोक्यावर पाय देऊन आम्ही गेलो. म्हणजे परमार्थिक प्रांतामध्ये जे वीर जन्माला आले आहे त्यांनी काळावर विजय मिळवला. काळावर विजय मिळवणं तेवढं सोपी गोष्ट नाही. महाराज सांगतात की अनेक माणसं या मृत्यूलोकात आले आणि आल्यानंतर सगळ्यांना काय आला, काळ आला आणि घेऊन गेला. विठ्ठल विठ्ठल
सुद्धा खाणारा काळ. पण या काळावर महाराजांनी तुकोबारांनी विजय मिळवला म्हणून त्यांना गाढे वीर म्हणतात. वीर विठ्ठलाचे गाढे. काय झालं? कळीकाळ पाया पडे. कळीकाळ सुद्धा त्यांच्या पाया पडतो. ते गाढे वीर आहेत आणि वीर त्यांना म्हणतात की जीवन जगत असताना काळावर विजय मिळवला म्हणजे वीर आहे. काळावर विजय मिळवणं तेवढी सोपी गोष्ट नाही. जगद्गुरु तो आपल्या स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज आणि जोग महाराजांचं चरित्र सांगत असताना ज्यांनी 1917 साली शिक्षण संस्था सुरू केली, विद्यार्थ्याला फी नाही, शिक्षकाला पगार. मग जोग महाराज एकदा कुस्तीचा फड भरला. कुठं? पंढरपूर क्षेत्रामध्ये. आणि सद्गुरू गंगागिरी महाराजांचा चातुर्मास तिथं चालू होता पंढरपूर क्षेत्रात. सद्गुरू गंगागिरी महाराजांचा चातुर्मास तिथं चालू होता आणि चातुर्मास चालू असताना तिथं काही कुस्त्याचा फड भरला. कारण की 2 माणसं अशी होते बापू, त्यांचे बंधू आणि ते. पुण्यामध्ये एका खोंडाची झुंज लागली, म्हणजे 2 खोंडाची झुंज लागली. खोंड म्हणजे बैल म्हणा आपल्या भाषेत. त्या खोंडाची झुंज लागली. कोणालाच ती झुंज सुटेना. शेवटी इंग्रज अधिकारी आले, त्यांना गोळ्या घालणार. जोग महाराज सांगितलं तसं करू नका. ते म्हणले आता हे जे खोंड आहे त्यांची झुंज पेटलेली आहे, झुंज करत आहे, अनेक माणसं मरतील, त्यांना ठेवून तरी काय करायचं. ते म्हणले काळजी करू नका. त्याने जोग महाराजांनी बंधूला सांगितलं तुम्ही त्याला धरा, मी त्याला धर. जोग महाराज म्हणजे पैलवान होते, कुस्ती अनेक डाव त्यांना माहिती होते. बंधूंनी तो एक खोंड धरला आणि त्यांनी स्वतः एक खोंड धरला पुण्यामध्ये. आमचे मारुती बाबा सांगतात असे लोटत नेले, 1 किलोमीटर लोटत नेले. म्हणजे एवढी शक्ती त्यांची होती. दररोज नित्यनेमान आमचे जोग महाराज बदाम खायचे. बदाम खायचे. काही मंडळी त्यांच्याकडे यायचे. आल्यानंतर काय तुम्ही महाराज बदाम खाता? काही दर्शनाला येणारे त्यांचं चरित्र आपण पहा. दर्शनाला येणारी माणसं महाराज तुम्ही बदाम खाता. ते म्हणायचे मग म्हशीचं आंबवण खाऊ का? म्हणजे चरित्रात उल्लेख आलेला आहे त्यांचा. बदाम नको खाऊ का, मग म्हशीचं आंबवण खाऊ का? म्हणजे काय माणसं विचारतील. जोग महाराज पैलवान होते, जीवन जगत असताना अनेक डाव त्यांना माहिती होते. मग एकदा पंढरपूर आपल्या त्र्यंबक वारीला गेले आणि वारीला गेल्यानंतर गंगेत उभा राहिले आणि ते भूदेव आले म्हणले घ्या पाणी, पाप पाप कर म्हणे. जोग महाराजांनी सांगतो कोणाला पाप, सांगतो कोणाला पाप पाप कर्माने केलेलं पाप सोडा. या पट्ट्याने अजून पापच केलं नाही, ऐकून ठेवा. या पट्ट्याने अजून पापच केलं नाही असं चरित्र त्यांचं. मग चातुर्मास चालू आणि चातुर्मास चालू असताना कुस्तीचा फड भरला आणि आले पुण्याहून. न पडणारा पैलवानाला पाडलं. न पडणारा, कधीच न पडणारा पैलवान, पण त्या पैलवानाला जोग महाराजांनी पाडलं. हा पंजाबचा पैलवान, चरित्र वाचलेलं आहे. पंजाबचा पैलवान आला आणि आल्यानंतर त्याला तिथं काय केलं, न पडणारा पैलवान पाडला. अनेकांना त्यांनी पाडलेलं होतं. त्या पैलवानानं अनेक पैलवानांना पाडलेलं होतं. आणि न पडणारा पैलवान जर पडला तर इतका आनंद होत असतो पैलवानाला. न पडणारा पैलवान जर पडला इतका आनंद होत असतो. अनेक जे पैलवान होते त्यांनी मोठी मिरवणूक काढली. काढल्यानंतर सद्गुरू गंगागिरी महाराजांचा चातुर्मास चालून तिथून ही मिरवणूक चालली. जोग महाराजांनी विचारलं कशाचा आवाज आहे? ते म्हणले न पडणारा पैलवान पंजाबचा, पुण्याचे जोग आहेत म्हणले. पैलवान त्यांनी पाडला. म्हणले काही मंडळी म्हणले हे वाच्या सिद्धी पुरुष आहे, जा म्हणले त्यांचं काय करू, दर्शन घेऊ. दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर गंगागिरी महाराजांनी सांगितलं अरे सामान्य पैलवानाला काय चितपट करतो? आपल्या माग काळरूपी पैलवान लागलेला आहे आणि या काळरूपी पैलवानाला काय करायचंय, चितपट आपल्याला करायचंय. हे शब्द गंगागिरी महाराजांच्या कानावर ऐकले आणि ऐकल्यानंतर जोग महाराजांनी ज्ञानोबरांच्या दारात अनुष्ठान मांडलं. ज्ञानोबरांनी स्वप्नात येऊन सांगितलं की तुम्ही वारकरी शिक्षण संस्था काय करा, निर्माण करा. लाखो हजारो भाविक वारकरी, नवे कीर्तनकार या संस्थेतून घडतील. नवे इच्छा मरण सुद्धा त्यांनी पुण्यामध्ये आजारी असताना मामासाहेबजी दांडेकर, वैकुंठवासी गुरुवारी 82 बाबांचे गुरु त्यांच्या सोबत होते. पुण्यातून पालखीत निघाले, त्या बग्गीत निघाले. वेळोवेळा विचारायचे की मामा आळंदी आली का, मामा आळंदी आली का, मामा आळंदी आली का. आणि मामाने जेव्हा सांगितलं महाराज आळंदी आली, लगेच त्यांनी आपला काय ठेवला, देह ठेवला. म्हणजे जीवन जगत असताना ज्ञानोबरायांची भक्ती केली आणि जगाला खाणारा काळ जो आहे त्या काळाला सुद्धा काय केलं, चितपट केलं. नवे मागचा जन्म सुद्धा ते सांगत होते. मी मागच्या जन्मी ज्ञानोबरायांच्या जी पालखी वाहत होतो त्या पालखीचा भुई होतो.
म्हणजे मागचा जन्म सुद्धा ते सांगत होते. आणि जगाला खाणारा काळ त्याला सुद्धा त्यांनी काय केलं, चितपट केलं. म्हणून वीर विठ्ठलाचे गाढे कळी काळ पाया पडे. मग कळी काळ त्यांच्या पाया पडला. त्यांनी काय केले अशी साधना? अभंगाचं दुसरं चरण. करती घोष जय जयकार, 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 करती दोषाचे डोंगर, करती घोष जय जयकार, करती दोषाचे डोंगर, करती घोष जय जयकार, करती घोष जय जयकार, करती घोष जय जयकार, करती घोष जय जयकार, घोष जय जयकार, करती दोषाचे डोंगर, करती घोष जय जयकार, करती दोषाचे डोंगर, करती घोष जय जयकार, करती घोष जय जयकार, करती घोष जय जयकार, करती घोष जय जयकार. काळ त्यांच्या पाया पडला. काळाने त्यांना नमस्कार केला. काय कारण? त्यांनी काय साधना केली? करती घोष जय जयकार. देवाचा घोष केला, नामचिंतनाचा जय जयकार केला. त्यांनी मृदंग चांगला लावून घेतला. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष. घोष शब्द महत्वाचा आहे. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष. आणि करती घोष जय जयकार. जळती दोषाचे डोंगर. दोषाचे डोंगर त्यांचे जळाले. त्यांनी परमात्म्याच्या नामाचा घोष केला. आणि नाम घोष केल्यामुळं काळ सुद्धा त्यांच्या काय करतो? पाया पडतो. जीवन जगत असताना आणखी काय शस्त्र त्यांच्याकडे होते? अभंगाचं तिसरं चरण. बोला. क्षमा दया दया शांती, क्षमा दया दया शांती, क्षमा दया दया शांती, क्षमा दया दया शांती, क्षमा दया
शांती होती बाण अभंग हे अति. क्षमा त्यांच्याकडे आहे, दया त्यांच्याकडे आहे, शांती त्यांच्याकडे आहे. दया क्षमा शांती तेथे देवाची वसती. ओम दया क्षमा शांती बाण अभंग हे अति. अभंग त्यांच्याकडे आहेत, दया आहे, क्षमा आहे, शांती आहे. ते घोष करतात. परमात्म्याचं घोष केल्यामुळं त्यांची पाप निघून गेले. हे 3 गुण त्यांच्याकडे आहेत म्हणून काळ त्यांच्या पाया पडतो. म्हणून मृत्यू लोकात ते काय आहेत? वीर आहेत. अभंगाचं शेवटचं चरण. तू का म्हणे बळे तू का म्हणे बळे तू का म्हणे बळे तू का म्हणे बळे तुका म्हणे बळे तुका म्हणे बळे तुका म्हणे बळे
झालेली सेवा ज्ञानोबरायांच्या चरणी समर्पित, जगद्गुरु तुकोबरायांच्या चरणी समर्पित, अधिष्ठान दैवत भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा रुक्मिणी आईसाहेब त्यांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी वाणीला पूर्णविराम. सर्व असणारी भजनी मंडळ, आपण सर्वांगानं सहकार्य करणारी सर्व मंडळी, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि या ठिकाणी थांबतो. विठोबा रखुमाई. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.